नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झाला आहे। अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाची कबुली होईल का, हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते कुसुमपासून। ती मनात विचार करत असते की मी अर्जुनला तर सगळं सांगितलं होतं, मग तो इथे का आला नाही? मी त्याला फोन करू का? नाही नको, मी फोन पर्समधून काढला तर सायलीला संशय येईल आणि ती मला अडवेल। इकडे सायली तिच्याच आठवणीत गुंतलेली असते। तिला अर्जुन सरांसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात। ते प्रेमळ क्षण आठवण तिला हसून घेत असताना रडूही येत असतं। आधी दोघांचं फुललेलं प्रेम, ते एकमेकांच्या जवळ येणं, हे तिला आठवतं। आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं घरी कळल्यामुळे झालेला गोंधळ आणि त्यांचा झालेला अपमान, हे सुद्धा आठवतं। ज्या घराला तिने आपलं मानलेलं असतं, घरातल्यांसाठी सगळं केलेलं असतं, त्याच घरातून तिला हाकण्यात येतं। तिला कल्पनाने कसं घरातून बाहेर काढलं होतं हे आठवतं आणि ती रडायला लागते। तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं। इकडे अर्जुन भयानक वेगाने गाडी चालवत असतो। चैतन्य त्याला थांबवत असतो, परंतु अर्जुन ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आणि अचानक गाडी थांबते। काय झालं हे दोघांनाही कळत नाही। गाडी खाली उतरून बघतात तर गाडीचं टायर पंक्चर झालेलं असतं। हे पाहून अर्जुन प्रचंड चिडतो आणि म्हणतो की आता मी बस स्टँडला कसं पोहोचू? चैतन्य म्हणतो अरे काहीतरी मार्ग निघेल। अर्जुन इकडे तिकडे पाहून वाहन मिळण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात तिथे एक दुचाकीस्वार येतो। तो त्याला जबरदस्तीने थांबवतो आणि म्हणतो की प्लीज मला लिफ्ट द्या, मला कुर्ला बस डेपोला जायचं आहे। तो बाईकवाला म्हणतो बसा तुम्ही, मी सोडतो तुम्हाला। अर्जुन म्हणतो मी बाईक चालवतो, तुम्ही मागे बसा। असं म्हणून तो बाईक हातात घेतो आणि त्याला मागे बसवून सुसाट बाईक चालवतो। चैतन्य सुद्धा दुसऱ्या वाहनाने येण्याचा प्रयत्न करतो। इकडे कुसुमला कळत नाही की काय करावं। ती सायलीकडे येते पण सायलीचा झोपेने डोळा लागलेला असतो। कुसुम याच विचारत असते की अर्जुन अजून कसा नाही आला। इकडे सुभेदारांच्या घरी होम चालू असतं। अर्जुन नसल्यामुळे बाकीचे सगळे घरातले सदस्य मिळून होम आणि पूजा करतात। पूजा अगदी व्यवस्थित चालू असते, परंतु अचानक होमाची पेटवलेली अग्नी पाहून प्रतिमाला कसं तरी व्हायला लागतं। ती अस्वस्थ होऊ लागलीकडे पाहत असते। तो अग्नी पाहून तिला त्या माणसाचं चित्र आठवायला लागतं। त्याने सुद्धा असंच आगीचा वापर करून तिच्या चेहऱ्यावरती जखमा केलेल्या असतात। तो भडकलेला अग्नी प्रतिमाला त्या प्रसंगाची आठवण करून देत असतो। या आपल्या चेहऱ्यावर हात झाकते। तिला त्या माणसाच्या स्पष्ट आकृती दिसत असते, ज्याने तिला मारण्याची धमकी दिलेली असते, ज्याने ॲक्सिडेंट घडवून आणलेला असतो आणि शेवटी आगीने तिचा चेहरा जाळला असतो। ती आठवताच प्रतिमा जोरात किंचाळते। घरातले सगळे प्रतिमाकडे बघतात। काय झालं? कोणाला काहीच कळत नाही। सगळेजण उठून प्रतिमाला सावरण्याचा प्रयत्न करतात। अश्विन लगेच पुढे होऊन प्रतिमाला पाहतो। ती एकसारखी आगीकडे पाहत असते। तन्वी काळजीचा आवाळून म्हणते माझ्या आईला काय होत आहे? अश्विन तन्वीला शांत करतो आणि म्हणतो त्यांना पॅनिक अटॅक आला आहे। तिला कसली तरी भीती वाटत आहे आणि ती भीती कंट्रोल करता येत नाही, म्हणून हा त्रास होत आहे। तू पुढील प्रतिमाला म्हणतो की आता आम्ही सगळे इथे आहोत, दीर्घ श्वास घ्या, भिण्याची काहीही गरज नाही। परंतु प्रतिमा अग्नीकडे बोट दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते। कल्पना तन्वीला म्हणते की तन्वी, प्रतिमाला घेऊन आमच्या रूममध्ये जा, तिला थोड्या वेळ झोपी लाव, म्हणजे तिला बरं वाटेल। तन्वी प्रतिमाला उठवते आणि म्हणते आई काळजी करू नको, आपण रूममध्ये जाऊ, आणि असं म्हणून तिला तिथून घेऊन जाते। अन्नपूर्णा आजी म्हणते या घरात काही ना काहीतरी होतच असतं। अर्जुन या छोट्या विधीचा अपमान करून गेला आणि म्हणूनच हे सगळं होत आहे। त्याचेच परिणाम आहेत हे, त्याच्या वागण्याची शिक्षा आपल्या प्रतिमाला मिळत आहे। प्रताप म्हणतो अर्जुनला आपल्या भावनांची किंमतच नाही, म्हणून तो सतत असंच करत असतो। तन्वी प्रतिमाला खोलीत घेऊन येते आणि तिला दिलासा देऊन म्हणते की आई शांत हो, काहीही झालं नाही। तन्वी मनात विचार करते, सगळा प्लॅन मी करायचा, घरच्यांचं मन जिंकायचा प्रयत्न मी करायचा आणि अटेन्शन ही अर्ध्या डोक्याची बाई घेणार। तेवढ्यात तिथे कल्पना येते। म्हणते प्रतिमा आता बरं वाटत आहे ना? आणि त्या होमाकडे बोट दाखवून तुला काय सांगायचं होतं? प्रतिमा म्हणते आग बघितली की मला असं काहीतरी विचित्र आठवायला लागतं। असं वाटतं की कोणीतरी जळालेले लाकूड घेऊन माझ्या पाठीमागे लागलं आहे। तन्वीला लगेच कळतं की प्रतिमाला काय बोलायचं आहे। तिच्या मनात येत ती प्रतिमाला त्या आगीकडे बघून माहिपत आठवला की काय, त्यामुळे ती घाबरून प्रतिमाला मध्येच थांबवते। ती म्हणते आई अगं असं काही नाही, तुला वेगळंच काहीतरी आठवत आहे, तू शांत हो आणि झोपी जा।
असं म्हणून तन्वी बळजबरीने प्रतिमाला झोपी लावते आणि तिला पुढचं काहीच सांगू देत नाही. कल्पना तन्वीला विचारते की प्रतिमाला आगीचा त्रास आहे का? मागे गणपतीच्या उत्सवाच्या वेळी देखील असतात झालं होतं. तन्वीमध्ये असं काही नाही मामी, तू उगाच काळजी करू नको. कल्पना म्हणते अगं काळजी करण्यासारखंच आहे हे सगळं. आपण रविराज भाऊजींना सगळं सांगायला हवं. मी त्यांना आत्ताच फोन करते. तन्वी कल्पनाला थांबवते आणि म्हणते बाबांना नको सांगूस, कारण बाबा खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले आहेत. ते उगाच काळजी करतील. बाबांना माहीत आहे आईला असा त्रास आहे ते, कारण काही दिवसांपूर्वीच असं झालं होतं आणि आत्ता कॉल केला तर ते काम अर्धवट टाकून इथे येतील. त्यामुळे नको सांगूस. कल्पना म्हणतात ठीक आहे, पण आपण प्रतिमाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तन्वी म्हणते मग मी आईला घेऊन जाते डॉक्टरकडे. त्यांना कॉल करते आणि सगळी परिस्थिती सांगते आणि हवं असेल तर तिला तिथे घेऊन सुद्धा जाते. कल्पना म्हणते ठीक आहे, परंतु प्रतिमाला असं पाहून माझा जीववर खाली होत होता. आपल्या घराला शापच असणार. तन्वी म्हणते मामी, तू असा भलताच विचार का करत आहेस? हे बघ, तू आता जा आणि पूजेच्या तयारीकडे बघ. खाली सगळे वाट पाहत असतील. कल्पना म्हणते ठीक आहे, तू प्रतिमाकडे लक्ष दे. असं बोलून कल्पना खाली जाते. तन्वी खोटं नाटक करून म्हणते आई, तू घाबरू नकोस आणि आता शांत झोप. तुला बरं वाटलं ना की मी तुला घरी सोडून येईल. इकडे कुसुम आणि सायली बसची वाट पाहत असतात. पाणी संपल्यामुळे कुसुम पाणी आणायला जाते. इकडे अर्जुन गाडी चालवत बस स्टँडवरती येतो. जसं तो बस स्टँडवर येतो, सायली डोळे उघडते. तिला वाटतं की अर्जुन सरच तिला बोलवत आहेत. तिला अचानक वाटते की अर्जुन सर तिथे आले आहेत. ती आनंदाने हरखून जाते. ती लगेच उठते आणि अर्जुनला शोधण्याचा प्रयत्न करते. इकडे अर्जुन गाडीवरून उतरतो आणि वेड्यासारखा धावत पळत इकडे तिकडे सायलीला शोधायला लागतो. अर्जुन बाहेरून स्टँडकडे येतो आणि सायली अर्जुनचा भास झाल्यामुळे स्टँडवरून बाहेर येते. सायली संमोहित झाल्यासारखी बाहेर चालत येत असते. तिच्या चेहऱ्यावर नुसता आनंद असतो. इतक्यात तिथे चैतन्य सुद्धा येतो आणि तो सुद्धा पटकन गाडी खाली उतरून अर्जुनच्या मागे जातो. अर्जुन वेड्यासारखा सगळीकडे शोध घ्यायला लागतो. सायली बसच्या पाठीमागून अर्जुनला शोधायला लागते. अर्जुनला काहीच सुचत नसतं. त्याच्या मार्गात कोण येत आहे, कोणाला त्याचा धक्का लागत आहे, त्याला काहीच कळत नसतं. तो त्याच्या मार्गात येणाऱ्या बऱ्याच जणांना धडकतो, परंतु त्याची नजर फक्त आणि फक्त सायलीवर असते. चैतन्य सुद्धा यामध्ये अर्जुनची मदत करत असतो. सायली बसच्या पाठीमागे येऊन अर्जुनला इकडे तिकडे शोधत असते, परंतु तिला अर्जुन कुठेच दिसत नाही, कारण सायली बाहेरच्या साईडला असते आणि अर्जुन डेपोच्या आतमध्ये असतो. इथे दोघांच्याही मनाची घालमेल अतिशय उत्तम दाखवलेली आहे. दोघेही एकमेकांना भेटायला आतुर झालेले असतात, कारण आज जर भेट झाली नाही तर दोघेही एकमेकांना मुकणार असतात. अर्जुन बसमध्ये देखील पाहतो, पण सायली त्याला दिसत नाही. तो परत संपूर्ण डेपोचा प्लॅटफॉर्म फिरतो. चैतन्य देखील त्याच्या मागे मागे असतो. शेवटी अर्जुन हवालदिल होऊन जातो. इकडे कुसुम पाणी घेऊन येते आणि बघते तर तिला सायली कुठेच दिसत नाही. शेजारच्या माणसाला विचारते की माझी बहीण इथे बसली होती, तुम्ही तिला पाहिलं का? ते नकारार्थी मान हलवतात. कुसुम विचार करते कुठे गेली सायली? तेवढ्यात घोषणा होते की कोल्हापूरला जाणारी बस सुटणार आहे. कुसुम परत विचार करते की निघायची वेळ झाली तरी अर्जुन अजून आला नाही. अर्जुन परत बसकडे येतो आणि प्रत्येक बस चेक करून पाहतो. त्याला कळत नाही की मिसेस सायली नेमक्या कुठे गेल्या. शेवटी त्याची नजर चौकशी कक्षाकडे जाते आणि त्याच्या डोक्यात एक आयडिया येते आणि तो धावत चौकशी कक्षाकडे येतो. चैतन्य म्हणतो इथे काय करायचं आपण? इकडे कुसुम सायलीला शोधते आणि म्हणते की इथे काय करत आहेस तू? कुठे चालली होतीस? चल, आपल्या बसची घोषणा झाली आहे, बस निघणार आहे. असं म्हणून ती सायलीला घेऊन येते. इकडे अर्जुन डायरेक्ट या चौकशी कक्षाच्या आत घुसतो. तिथे काम करणारा माणूस म्हणतो की तुम्ही आतमध्ये कसे काय आलात? आतमध्ये येण्यास मनाई आहे, ताबडतोब बाहेर जा. अर्जुन म्हणतो मला तुमची मदत हवी आहे. मला या माईकवरून एक घोषणा करायची आहे. तू कामगार म्हणतो की इथे अशी कुणी घोषणा करू शकत नाही. अर्जुन हात जोडून विनंती करतो आणि म्हणतो की माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, प्लीज माझं ऐका. आज जर मी हे बोलवलं नाही तर आयुष्यात परत कधीच बोलू शकणार नाही. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. असं म्हणून तो त्या माणसाचे पाय धरतो. तो कामगार म्हणतो बरं ठीक आहे, आधी तुमचा प्रॉब्लेम तर सांगा. चैतन्य म्हणतो की साहेब, प्रेमाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही समजू शकता ना? त्यावर तो कामगार म्हणतो ठीक आहे, माईक घ्या.
पण जास्त वेळ बोलू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल. इकडे अर्जुन माईकचा ताबा घेतो आणि तिकडे सायली आणि कुसुम बॅग घेऊन आपल्या बसकडे निघतात. त्या आपल्या बसमध्ये बसण्यासाठी जात असतात. तेवढ्यात अर्जुन माईकवर बोलतो की प्लीज मिसेस सायली, तुम्ही जाऊ नका. तुम्ही जिथे कुठे आहात त्या जागीच थांबा. सायलीच्या कानावर अर्जुनचे शब्द पडतात आणि ती जागीच थांबते. अर्जुनचा आवाज ऐकून सगळी लोक गोळा होतात. अर्जुन घोषणा करून इकडे तिकडे पाहत असतो. तेवढ्यात त्याला सायली दिसते. डोळ्यात पाणी आणून अर्जुन विचारतो, तुम्ही मला कायमचं सोडून चाललात मिसेस सायली? ही कसली शिक्षा देत आहात मला? अर्जुनचे शब्द ऐकून सायली घळाघळा रडायला लागते. अर्जुन पुढे म्हणतो, मी तुमच्याशिवाय जगू शकेन असं कसं वाटलं तुम्हाला? मी मान्य करतो की चूक माझीच आहे. मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगू शकलो नाही, न घरी ना कॅफेमध्ये. कदाचित तिथे सगळ्यांसमोर सांगणं माझ्या नशिबात होतं आणि आज मी तुम्हाला माझ्या मनातले सगळे सांगणार आहे. सायली त्याचं हे बोलणं डोळे झाकून आनंदाने ऐकत असते. शेवटी तो क्षण येतो. अर्जुन भावविभोर होऊन म्हणतो, आय लव्ह यू मिसेस सायली. हे बोलताना तो आनंदाने रडत असतो. सायली अर्जुनचे हे शब्द ऐकते आणि तिला विश्वास वाटत नाही. तिच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागतं. हे ऐकून तो कामगार, चैतन्य, कुसुम आणि उपस्थित सर्व लोक टाळ्या वाजवायला लागतात. कुसुमला खूप आनंद होतो. चैतन्य सुद्धा खूप आनंदाने टाळ्या वाजवत असतो, कारण त्याच्या मित्राने आपलं प्रेम एकदाच कबूल केलेलं असतं. एवढा बोलून अर्जुन जवळपास धावतच सायलीकडे येतो. सायली पाठमोरी उभी असते. अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्याकडे बघणार नाहीत का मिसेस सायली? मी आता काय म्हणालो ते तुम्ही ऐकलं ना? आय लव्ह यू मिसेस सायली. एवढं बोलून अर्जुन आपल्या खिशातून अंगठी काढतो आणि गुडघ्यावर बसून सायलीला म्हणतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिसेस सायली. मी प्रेम या शब्दालाच घाबरत होतो, परंतु तुम्ही मला शिकवलं की प्रेम कसं करायचं, खरं प्रेम काय असतं हे तुम्ही मला शिकवलं. सायली रडत रडत हे सगळे ऐकत असते. स्वतःच्या माणसांसाठी कसं जगायचं हे तुम्ही मला शिकवलं. मी कधी तुमच्या प्रेमात पडलो हे माझं मलाच कळालं नाही. आधी तुम्हाला सिनियरच्या ऑफिसमध्ये पाहिलं होतं आणि नंतर तुम्ही माझी बायको झालात आणि या सगळ्यामध्ये मला प्रेम कधी झालं हे समजलंच नाही. आणि जर तुम्ही मला सोडून गेलात तर मी नाही जगू शकणार. असं म्हणून अर्जुन रडायला लागतो. सायली आनंदाने अर्जुनचं बोलणं ऐकत असते, परंतु तेवढ्यात तिला मधुभाऊंचं बोलणं आठवतं. मधुभाऊंनी तिच्याकडून वचन घेतलेलं असतं की ती अर्जुनला कधीही बोलणार नाही. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला तरीही सायली त्याला बोलणार नाही आणि त्याच्या समोर देखील जाणार नाही. सायलीला हे सगळं आठवतं आणि तिला खूप वाईट वाटतं. इकडे अर्जुन सायलीला विचारत असतो की मिसेस सायली, तुम्ही माझ्याकडे वळून का पाहत नाहीत? एकदा माझ्याकडे पहा, काहीतरी बोला, माझा जीव टांगणीला लागला आहे. परंतु सायली काहीही उत्तर देत नाही, परंतु तिच्या चेहऱ्यावर निश्चयाचे भाव असतात. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. येणाऱ्या भागामध्ये सायली काय निर्णय घेते आणि त्याचे अर्जुनवर काय परिणाम होणार हे पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 28 डिसेंबरचा भाग खूपच रंजक झाला आहे. सायलीला कोल्हापूरला जाण्यापासून अर्जुन थांबवू शकेल का हे या भागात कळणार आहे. 28 डिसेंबरच्या भागाचा रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की पहा. या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली आणि कुसुम कोल्हापूरला जाण्यासाठी निघत असतात. सायली मधुभाऊंच्या पाया पडते आणि सांगते, औषधं वेळेवर घेत जा, स्वतःची काळजी घ्या. मधुभाऊ कुसुमला म्हणतात, तिथं गेल्यावर माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न कर. सायलीला असं दूर पाठवणं मधुभाऊंना देखील जड जात असतं. इकडे सुभेदारांच्या घरी होमाची तयारी चालू असते. तन्वी सगळ्यांना म्हणते, आता कोणीही मनात नकारात्मक विचार आणायचे नाही. इकडे अर्जुन खोलीतच विचार करत बसलेला असतो. तिथे चैतन्य येतो. अर्जुन म्हणतो, मी झोपलोच नाही, काय करू काही सुचत नाही. चैतन्य म्हणतो, अरे मला तर वाटलं तू तयार झाला असणार सायलीला थांबवायला. अर्जुन रडवेला होऊन म्हणतो की मी काहीच नाही करू शकणार. चैतन्य म्हणतो, तू आजपर्यंत एकही केस न हरलेला वकील आहेस आणि तू सायली वहिनीला थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न करणार नाहीस. हेच आहे का प्रेम तुझं? उद्या जर रस्त्यात भेटलास ना तर मला ओळख सुद्धा दाखवू नकोस. इतकं हलकं प्रेम करणारा माझा मित्र असूच शकत नाही. अर्जुन चिडून म्हणतो, माझ्या प्रेमाबद्दल बोलायचं नाही, नाहीतर तुझा जीव घेईल मी. चैतन्य म्हणतो, याला पुरावा काय? आपल्या प्रोफेशनमध्ये पुराव्याशिवाय काहीही चालत नाही, त्यामुळे मला पुरावा दे, उठ लगेच.
सायली वहिनी जिथे असेल तिथे तिला गाठून तुझ्या प्रेमाची कबुली दे. ही तुझी शेवटची संधी आहे. आज जर तू सायली वहिनीला मनातलं सांगितलं नाहीस तर पुन्हा ती तुला कधीही दिसणार नाही. अर्जुन रडवेला होऊन म्हणतो, अरे असं बोलू नकोस. चैतन्य म्हणतो, मग उठ आणि लगेच कामाला लाग. कुठे गेला तो डॅशिंग अर्जुन सुभेदार, जो चुटकी सरशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, ज्याने आपल्या बायकोला अपहरणातून सहज सोडवून आणलं होतं, ज्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. असं म्हणून चैतन्य अर्जुनला चढवून त्याचा आत्मविश्वास परत आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अशा बोलल्याने अर्जुन पेटून उठतो आणि म्हणतो, आता मी कशाची वाट पाहणार नाही. सरळ जाऊन मिसेस सायलीला सगळं सांगणार. चैतन्य लगेच उडी मारून येतो. चल आपण लगेच निघूया. अर्जुन घाईघाईने कपाटातली अंगठी काढतो जी त्याने सायलीला प्रपोज करण्यासाठी घेतलेली असते आणि ते दोघेही खाली येतात. त्याला असं घाईघाईने कुठेतरी जाताना पाहून लगेच मध्ये तन्वी येते आणि विचारते, कुठे चालला आहेस तू अर्जुन? आज घरात होम आहे. चैतन्य मध्येच म्हणतो की आमचे एक खूप महत्त्वाचं काम आहे. पण मध्येच तन्वी त्याला थांबवत म्हणते की मी तुला विचारलंय का? नाही ना. फक्त मग तू नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये का बोलत आहेस? आणि गुरुजी म्हणाले घरच्यांनी थांबायला हवं, त्यामुळे तू गेलास तरी चालेल. अर्जुन म्हणतो, मला थांबायला अजिबात वेळ नाही, मी निघत आहे. असं म्हणत तो निघून जातो. पाठोपाठ चैतन्य देखील जातो. इकडे सायली आणि कुसुम बस स्टँड वरती येतात. तिथे चौकशी करतात आणि आपल्या बसची वाट पाहत बसतात. अर्जुन घाईघाईने बाहेर येतो आणि चैतन्यला म्हणतो, चल आपण निघू पटकन. असं म्हणून ते दोघे गाडीत बसतात आणि सायलीच्या घराकडे येतात. अर्जुन धावत धावत येऊन पाहतो तर घराला कुलूप लागलेलं असतं. घराला लागलेलं कुलूप पाहून अर्जुन म्हणतो, येथे तर कोणीच नाही. तेवढ्यात तेथे मधुभाऊंचा शेजारी येतो आणि म्हणतो, वकील साहेब, तुम्ही यायला उशीर केला. सायली आणि कुसुम बऱ्याच वेळापूर्वी कुर्ल्याला जायला निघाल्या होत्या. तुमची चुकामुक झाली वाटतं. चैतन्य विचारतो, मधुभाऊ होते का त्यांच्यासोबत? तो शेजारी नाही म्हणतो. अर्जुन आणि चैतन्य लगेच तिथून निघतात. अर्जुन खूप जोरात गाडी चालवत असतो. चैतन्य त्याला म्हणतो, अरे जरा हळू गाडी चालव. परंतु अर्जुन ऐकत नाही आणि जोरात गाडी चालवायला लागतो. कुसुम चहा घेऊन येते. सायलीला म्हणते, सायली चहा घे, तुला बरं वाटेल. कुसुमने विनंती केल्यामुळे सायली चहा घेते. इकडे अर्जुन जोर जोरात गाडी चालवत असतो. चैतन्य म्हणतो, अरे सायली वहिनीला भेटायचं असेल ना, तर आपल्याला जिवंत राहणे गरजेचे आहे. जरा गाडी हळू चालव. परंतु अर्जुन ऐकत नाही आणि गाडी सुसाट चालवायला लागतो आणि या भागाचा इथे शेवट होतो. येणाऱ्या भागांमध्ये अर्जुन सायलीला थांबवू शकेल का, हे पाहूया नंतरचा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.